नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी सिद्धिविनायक मंदिरात मोठी गर्दी केली। गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन त्याचा आशीर्वाद घेऊन मुंबईकरांनी नवीन वर्षाची सुरुवात करायला पसंती दिली। शहरातल्या नागरिकांसह राज्यातून आणि देशातून सुद्धा अनेक जण आवर्जून सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी उपस्थित होते। नववर्षाच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आणि संत्राफळांची आकर्षक सजावट करण्यात आली। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली। मंदिर परिसराला आकर्षक अशी फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली साईनगरी भक्तांच्या गर्दीनं गेले 2 दिवस फुलून गेले। नववर्षाची सुरुवात साई दर्शनानं करण्यासाठी देशविदेशातून साई भक्त शिर्डीत दाखल झाले आहेत। तिकडे अक्कलकोटमध्ये नवीन वर्षाच्या निमित्तानं स्वामी समर्थ महाराजांची नगरी दुमदुमून गेली। स्वामी समर्थ मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच अलोट गर्दी पाहायला मिळाली। नवीन वर्षाच्या निमित्तानं स्वामी समर्थ मंदिराच्या बाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगाही लागल्या होत्या। नवीन वर्षाची सुरुवात गजानन महाराज यांच्या दर्शनानं करण्यासाठी असंख्य भाविक शेगावात दाखल झाले। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे पोहोचल्यानं रात्रभरापासून मंदिर खुलं ठेवण्यात आलं होतं। भाविकांची गर्दी झाल्यानं मंदिर परिसराला यात्रेचं रूप आलं। तिकडे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात सुद्धा भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात 4 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात देशभरातल्या भाविकांची गर्दी झाल्यानं प्रत्यक्ष दर्शनासाठी साधारण 4 ते 5 तास थांबावं लागत होतं। तिकडे सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात तब्बल 4 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। 12 ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचं ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्यानं प्रत्यक्ष दर्शनाला साधारण 4 ते 5 तासांचा वेळ लागत होता। आपण त्र्यंबकेश्वराच्या परिसरातली ही दृश्य पाहतो आहोत। भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी आणि नवीन वर्षाची सुरुवात करताना देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। आता बातमी थेट काश्मीरमधली। काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी होती आणि या बर्फवृष्टीमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक एकत्र आले आहेत। गुलमर्ग आणि सोनमर्गमध्ये सगळ्यात जास्त पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। प्रामुख्यानं बर्फात खेळण्याचा आनंद इथे पर्यटक घेताना दिसत आहेत। हिमाचल प्रदेशातल्या स्पितीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी एकत्र आले, पण या भागात अनेक ठिकाणी जबरदस्त बर्फवृष्टीमुळे रस्ते बराच काळ बंद झाले आहेत। बर्फवृष्टीमुळे तापमानात खूप जास्त घट झाली। पुढच्या काही दिवसात थंडीचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये सर्वत्र जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश अशा सर्व भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आणि त्यामुळे पुढच्या काही दिवसात कदाचित महाराष्ट्रात सुद्धा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। पाहुयात, अर्थात महाराष्ट्रात अनेकांना अधिक थंडीची प्रतीक्षा आहे। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे, पण त्यापूर्वी महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। संतोष देशमुख हत्या प्रकरणी अद्यापही 3 आरोपी फरार। आरोपी न सापडल्यानं सीआयडीवर टीकेची झोड।
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडी ॲक्शन मोडवर सुदर्शन घुलेच्या कुटुंबियांसह नातेवाईकांची चौकशी. नातेवाईकही संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती. एसटी महामंडळाचा 1310 बस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात. मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाला स्थगिती देत चौकशीचे आदेश. सूत्रांची माहिती. कोणतेही कारण न देता पदभार घ्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्यांना आदेश. महायुतीच्या डझनभर मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नसल्याची माहिती. अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं. अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी व्यक्त केली इच्छा. नववर्षाच्या पहिल्या दिवशी घेतलं पांडुरंगाचं दर्शन. मंत्रिपदावरून कुठलीही नाराजी नाही. पुढच्या आठवड्यात पदभार स्वीकारणार. क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल 22 जानेवारीला होणार सुनावणी. राज्यात 29 पालिकांसह 257 नगरपालिकांची निवडणूक 3 वर्षांपेक्षा जास्त प्रलंबित. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक. जलसमाधी आंदोलन करत आरोपीच्या अटकेची मागणी. आंदोलक महिलेला चक्कर. पोलीस घटनास्थळी दाखल. जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी. हजारो पर्यटकांनी घेतला बर्फवृष्टीत फिरण्याचा आनंद. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातम्यांचा वेगवान आढावा. आपण एक ब्रेकिंग न्यूज हाती येते. ती म्हणजे कुख्यात दहशतवादी तहव्वुर राणाला भारतात आणणार असल्याचं कळतंय. तहव्वुर राणा हा 26/11 या देशावरच्या सगळ्यात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे आणि याच दहशतवादी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. आणखीन एक मोठी बातमी राज्यातली हाती येते. ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची उद्याला 12 वाजता बैठक होणार आहे. खाते वाटपाच्या नंतर राज्य मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे. उद्या दुपारी 12 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याचं कळतं. राज्यात बीडमधलं झालेलं प्रकरण यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असतानाच उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला विशेष महत्त्व आहे. आणि आता राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुपरफास्ट 100. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन अनेक दिवस झाले, मात्र महायुतीच्या डझनभरपेक्षा जास्त मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांना तंबी दिली. कुठलंही कारण न देता पदभार स्वीकारा आणि कामाला लागा असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी सर्व पदभार न घेतलेल्या मंत्र्यांना दिले. मंत्री धनंजय मुंडे हे महायुतीतील वरिष्ठ नेते त्यांच्यावर नाराज असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी